नमस्कार, आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल। भगवी रॅली दूधगंगा नदीवर कर्नाटक पोलिसांच्याकडून आली रोखण्यात। दूधगंगा नदीला पोलीस छावणीचे स्वरूप, शिवसेनेकडून कर्नाटक प्रशासनाचा निषेध, शिवसैनिकांच्याकडून महामार्ग रोखण्याचा प्रयत्न। बेळगाव येथे होत असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्यासाठी जात असलेल्या शिवसेना उद्धव ठाकरे अर्थात उभाटाच्या कार्यकर्त्यांना कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवर कर्नाटक पोलिसांनी अडवून धरले। महामेळाव्यामध्ये उभाटा गटाचे व संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित राहिल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकेल, म्हणून कर्नाटक जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या वतीने दूधगंगा नदीवरतीच या कोल्हापूरहून निघालेल्या भगव्या वादळाच्या रॅलीला रोखण्यात आले। यावेळी बोलताना शिवसेना संपर्क प्रमुख विजय देवणे म्हणाले, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आपल्याला मेळाव्यासाठी निमंत्रण देण्यात आलेले आहे। शांततेच्या मार्गाने आपण बेळगावमध्ये जाऊन मराठी भाषिकांना पाठिंबा जाहीर करणार आहोत, पण कर्नाटक शासनाच्या आडमोठ्या धोरणामुळे आपली अडवणूक केली आहे, यासाठी कर्नाटक शासनाचा आपण जाहीर निषेध करत आहोत। कर्नाटक पोलिसांनी जरी अडवणूक केली तरीही आपण कोणत्या ना कोणत्या मार्गाने बेळगावला जाणारच, असा पवित्राही यावेळी त्यांनी घेतला। त्याचबरोबर आपल्याला कर्नाटकात सोडले नाही तर कर्नाटकातील मंत्री व शासकीय वाहनांना महाराष्ट्रात येऊ दिले जाणार नाही, असा दम इशारा यावेळी त्यांनी दिला। यावेळी उपस्थित कर्नाटक पोलीस व शिवसेना कार्यकर्त्यांच्या मध्ये थोडाफार संघर्ष उडाला। कर्नाटक पोलिसांनी आलेल्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांना कर्नाटक प्रवेश बंदी केली। यावेळी कर्नाटकात महाराष्ट्रातील लोक जाऊ शकत नाही तर कर्नाटकातील वाहने महाराष्ट्रात सोडली जाणार नाहीत, म्हणून आंदोलकांनी मार्ग बदलून कोल्हापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावरती बसून आंदोलन सुरू केले। यावेळी महाराष्ट्र पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेऊन वाहतूक व्यवस्था पूर्ववत केली। दूधगंगा नदी परिसराला मात्र भगव्या पताका, भगव्या टोप्या, भगवे स्कार्फ यामुळे भगवेमय वातावरण झाल्याचे चित्र दिसून येत होते। यावेळी शिवसेना उपनेते संजय पवार, जिल्हा प्रमुख सुनील शिंत्रे, संभाजी भोकरे, अवधूत साळुंके, प्रकाश पाटील, सुरेश चौगुले, विनोद खोत, सुनील मोदी, जयसिंग टिकले, अजित मोडेकर, वैभव आडके, मारुती परिबुवा, पूर्णानंद जाधव, विजय भोई, विकास पाटील, समीर देसाई, अमित पाटील, पप्पू कोंडेकर, अभिजित पाटील उपस्थित होते। यावेळी महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या भगव्या तयारीला रोखण्यासाठी कर्नाटक पोलिसांच्या वतीने DYSP गोपाळकृष्ण गौडर, CPI DS तळवार, PSI शिवराज नाईकवाडी, रमेश पवार, KP पाटील, AH हलकवडी, नंदेश तसेच राखीव पोलीस दलाच्या तुकड्या, महाराष्ट्र करवीर पोलीस स्टेशनच्या वतीने DYSP सुजित क्षीरसागर, PI गजेंद्र लोहार, किरण लोंढे, अजय शिंदकर, सतीश खोडगार, विजय घाटगे, तबस्सुम मगदूम इत्यादी पोलीस अधिकारी उपस्थित होते। सोमवारी सकाळी महामेळाव्याला जाणाऱ्या या रॅलीला रोखण्यासाठी दूधगंगा नदीवरती कर्नाटक आणि महाराष्ट्र पोलिसांचा शेकडोचा ताफा उपस्थित असल्यामुळे दूधगंगा नदी परिसराला मात्र मोठ्या पोलीस छावणीचे स्वरूप आल्याचे दिसून येत होते। जनमत न्यूजसाठी कॅमेरामन नितीन धनवडेसह राज कोळेकर। ಯಾಕೆ ಹಚ್ಚದೆ ಫೋನ?
प्रवेश आपल्या मुलाला मुलीला नवोदयला प्रवेश हवा आहे का? तर मग कोगनोळी येथील निवासी व अनिवासी हालसिद्ना संस्थेचे दरवाजे प्रवेशासाठी आपली वाट पाहत आहेत. मोजक्या जागा शिल्लक, उत्तम शैक्षणिक वातावरण, दर्जेदार शिक्षण, यशाची हमखास खात्री. तर मग चला आजच आपल्या मुलाचा प्रवेश निश्चित करूया. श्री हलसिद्धनाथ एज्युकेशन सोसायटीचे नवोदय करिअर अकॅडमी कोगनोळी, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 शेजारी, कर्नूल.